नागपुर में जारी शीतकालीन सत्र के दूसरे दिन विपक्षी दलों ने किसानों की मांगों को लेकर जोरदार विरोध प्रदर्शन किया। विधानसभा परिसर में विपक्ष के नेताओं और कार्यकर्ताओं ने सरकार के खिलाफ नारेबाजी करते हुए किसानों की समस्याओं पर तत्काल कार्रवाई की मांग की। अरे कापसाला भाव, अरे कापसाला भाव, अरे कोण बोलतो देणार नाही। विपक्ष का कहना है कि राज्य के किसानों पर कर्ज का बोझा बढ़ रहा है, फसल नुकसान का सही मुआवजा नहीं मिल रहा और कई महत्वपूर्ण कृषि योजनाएं केवल कागजों पर अटकी हुई है। इन मुद्दों के लेकर आज विधानसभा परिसर में विरोध प्रदर्शन किया गया। नेताओं ने कहा कि अगर सरकार ने जल्द ठोस कदम नहीं उठाए तो आंदोलन और तेज किया जाएगा। शीत सत्र के दौरान किसानों के सवाल एक बार फिर प्रमुख मुद्दा बन गए हैं। आज या ठिकाणी महाविकास आघाडीच्या वतीने विदर्भामध्ये अधिवेशन होत असताना विदर्भातल्या आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा प्रश्न परत एकदा विरोधी पक्षाने हा प्रकर्तेने घेतलेला आहे। आज पहिल्या दिवशी आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी, हमीभाव, कापसाचा असेल, तुरीचा असेल, सोयाबीनचा असेल, या सर्व गोष्टीवर सरकारचं लक्ष वेधण्यासाठी एक आंदोलन आम्ही केलेलं आहे। माझी अपेक्षा आहे या अधिवेशनामध्ये 76,000 कोटी रुपयाचं परत एकदा ऐतिहासिक अशा प्रकारचं सप्लिमेंटरी बजेट या सरकारच्या कार्यक्षम अशा असलेल्या गतिमान सरकारने काढलेला आहे। त्याच्या मधून आमच्या या शेतकऱ्यांची कर्जमाफी मिळेल मला माहित नाही, पण मी माहिती घेतो। आता 550 कोटी काहीतरी तरतूद केली असं कळते। ही तुटपुंजी तरतूद करून शेतकऱ्यांना फसवण्याचा जर व्यवसाय होत असेल तर या अधिवेशनामध्ये या प्रश्नासंदर्भामध्ये आम्ही आक्रमक आहोत हे दाखवण्यासाठी आज आम्ही सगळ्यांनी या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे। शिंदे साहेब, माजी विरोधी पक्ष